हे बघू शकता आमचं लागणीचं भात अशा पद्धतीने ती आलेलं आहे. आता पाऊस पाणी भरपूर असल्यामुळं भात चांगले आहेत. काही ठिकाणी रोग पडलाय. भात आहेत. आता भातासनी पाऊस भरपूर मिळालेला आहे. आता ही भातं भरलेली आहेत. तर ह्याला काय पावसाची आवश्यकता नाही. आणखीन जर पडला मग काय या भातांचं काय खरं नाही. भुईमुग आता कुजायलाच लागली तर तशी वड्याच्या कडेला ही भात लागण करावी लागते. ते बघा शेजारीच वडा आहे. बघा पाणी कसं चाललंय. अजून एवढं पाणी आहे. ह्या दिवसात कधी पाणी आम्हाला बघायला मिळत नाही वड्याला. तसं अडचणीतनं वडा गेलेला आहे. असं हे पाण्याचं धरण आम्ही पाट काढलेलं आहे आणण्यासाठी, भाताला पाणी आणण्यासाठी. हे बघा, ते बघू शकता तुम्ही पाट. तसं ह्या अडचणीतनं ह्यातनं ह्याची बघा कितीही अडचण आहे. त्यातनं ह्याचा पाट काढून असं आता पाणी किती लांब आणलंय बघा. बघा त्याच्यावर हे एक भाताचं वावर आहे. त्यातून पाणी ह्यातशी बघा बाहेर पडायला लागलेलं आहे. की जरा जास्त दिवसाचं बेन आहे. हे बघा इथून असं पाणी आणलेलं आहे. ह्या वावरातनं खालच्या वावरात घेतले. हे बघ पाहू शकता तुम्ही पाणी कसं आणलेलं आहे. हे बघा एवढी पडीक वावरात यातनं असं धरण काढून हे बघा. तिथंच आम्ही ती पाईप लावली होती. रात्रीचा जास्त पाऊस झाला, आमची पाईप वाहून गेली. काय करायचं, तरी आम्ही आलो पण काय तोपर्यंत गेलीच. अशा ह्या पाईप अशा जोडल्यात बघा ह्या पाटाला. तर पाणी कुठनं आणलंय ते तुम्हाला दाखवतो. अशा पाईपा गुंडाळाची पाईप होती ती कमी पडली म्हणून या PVC पाईपा लावल्यात आहे. त्या इथनं इथं जोडल्या ती. बघा किती वाडा. हे बघा इथं बरं इथून मागं ही 200 फुटाचा तुकडा आम्ही जोडला होता. ते बघू शकता तुम्ही. अशा अडचणीतनं बघा हे असं आम्ही पाईप जोडून अशी वाड्यात ह्या टाकलेली. बघा हे वाडा कसं झालं बघा. हे पाण्यानं बिण्यानं सगळी वावरं इथली होती ती गेलीत सगळी पाण्यानं. इथून पाणी तिथं पाईप टाकून असं पाणी तिथनं असं वर घेतलेलं पाईप टाकून त्या पाटानं असं खाली वावरात नेलेलं. इथून रात्री तिथे पाऊस आल्यामुळे ह्यातनं पाईप वाहून गेली. 2000 रुपयाची पाईप खाली गावली. तुकडा पण काय फाटली, खराब झाली. पाईप अडकलेली सापडली, खराब झाली. तसं भात लागण्याच्या ह्याच्यासाठी पाणी घ्यावं लागते कुठनं कुठनं. आणि आडव्या पाण्यावरच भात असते ते. आमच्याकडं काय ह्या खेड्यात आडवं पाणी नाही कुठलं दुसरं स्कीमचं वगैरे. हे वाड्याच्या पाण्यावरच मग ते हे करायचं. बघू शकता तुम्ही वाड्याला पाणी किती आहे बघा. आता भात काढायला आले पण इथं आता ही अशी झाडं असल्यामुळे ह्याच्यानी वांढरे येऊन संध्याकाळचा मुक्काम करतात. मग त्या भातातनी ह्यातनी नाचते ती लुसकानी. बघू शकता वडा कसा गेलाय खाली. असं पाणी आम्ही आणलंय भातातनं वावरातून खाली नेले. आज जरा पाऊस उघडलेला आहे. त्यांचं स्वतःचं भात आहे. हे शेवाड्याच्या कडे आमचे वावर आहे.
सगळं पाणी केवढं आहे. तसं वड्या बिड्या सगळं कडानं सगळं धुवून गेले, सगळं दगाड बिगाड वावराला लावलेलं सगळं निघून गेले ते बघा. ते बघू शकता तुम्ही, ते पण आमचंच वावर आहे बघा, ते बघू शकता तुम्ही. ही लागण केलेली आहे, भात आलेलं आहे चांगलं. पण आता इथून पुढं काय वांढरं काय करतील त्याच्यावर हे आमचं अवलंबून. इकडला झाडं बिडं वाढायची असल्यामुळं वांढरांचा रावटा या झाडावणी असतो ना, त्यामुळे ही वावरात लगेच येऊ शकतात. ती खाण्यापेक्षा लुसकाने जास्त करते, खात नाहीत पण उड्या मारल्यामुळं ते भात झडून जातं आहे वावरात. किती अडचणी आहेत बघा. हे अडचणीच्या ठिकाणीच ही वावरं सगळी असते ती भाताची, हे बघू शकता तुम्ही.